नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत भाषासूत्रम 1 याचं जिज्ञासापत्रम. त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो आहे स्तंभ पूर्णम कुरुत. तर यामध्ये तुम्हाला स्वरांत आणि व्यंजनांत शब्द दिलेले आहेत. प्रातिपदिक दिलेलं आहे. प्रथमा एकवचनाचं रूप तुम्हाला इथे लिहायचं आहे. बघा, प्रातिपदिक म्हणजे काय तर मूळ शब्द, अर्थात प्रातिपदिक म्हणजे काय हे आपण अगदी डिटेल पुढे बघूयात. पण प्रातिपदिक म्हणजे काय तर मूळ शब्द हे आता सध्या तुम्ही जाणून घ्या. तर बघा, नृप हा जो स्वरांत शब्द आहे, अकारांत पुल्लिंग, त्याचं प्रथमा एकवचन होईल नृपः. त्यानंतर जलद याचं प्रथमा एकवचन होईल जलद. त्यानंतर व्यंजनांत शब्द जे आहेत, राजन याचं प्रथमा एकवचन राजा. क्ष्माभृत याचं प्रथमा एकवचन क्ष्माभृत हेच होईल. त्यानंतर भूभृत याचं प्रथमा एकवचन भूभृत, म्हणजे तोच शब्द पुन्हा प्रथमा एकवचनामध्ये वापरला गेला आहे. त्यानंतर महीक्षित याचं प्रथमा एकवचन होईल महीक्षित. त्यानंतर पयोमुच याचं प्रथमा एकवचन होईल पयोमुख किंवा पयोमुख. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, चतुर्थ पदम लिखत. वाणी वाण्या, वाच वाचा, जल जलात, पयस पयसः, प्राज्ञ प्राज्ञान, धीमत धीमतः, नदी नदीनाम, सरित सरिताम. आपल्याला इथे जे चतुर्थ पद म्हणजे चौथं पद लिहायचं होतं, तर पहिल्या पदाची जी विभक्ती आहे, जसं की वाणी याची वाण्या ही तृतीया विभक्ती आहे, तसंच वाच शब्दाची वाचा ही तृतीया विभक्ती येईल. अशा प्रकारे त्या चतुर्थ पदाची पूर्ती आपल्याला करायची आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, वाक्यार्थ मेलनम कुरुत. आता येथे काय आहे, जी पहिल्या कॉलममध्ये जी वाक्य दिलेली आहेत, तर त्याच अर्थाची संस्कृत भाषेमधली वाक्य दुसऱ्या कॉलममध्ये दिलेली आहेत, तर ते आपल्याला मॅच करायचं आहे, त्याचं मेलन करायचं आहे. बघा, भूभृत पृथ्वीं रक्षति, राजा मेदिनीं प्रतिपालयति, व्योम्नि विहायसः विहरन्ति, आकाशे खगाः उड्यन्ते, संस्कृत वाग् विबुध भारती, गीर्वाणवाणी देवभाषा, श्रीकृष्णस्य मस्तके मुकुटं भाति, गोविन्दस्य मूर्ध्नि किरीटं विराजते, जगत् ईश्वरेण निर्मितं, विश्वं भगवता सृष्टं. त्यानंतर प्रश्न चौथा बघूयात. प्रश्न चौथा जो आहे तो आहे तालिकां पूरयत. यामध्ये जे शब्द आपल्याला दिलेले आहेत, म्हणजेच प्रातिपदिक जे दिलेले आहेत, तर त्याचे एकवचन, द्विवचन आणि बहुवचन आपल्याला लिहायचे आहे त्या त्या विभक्तीनुसार. आता प्रत्येक शब्द जो आहे बघा, पहिला जो आहे तो प्रथमा, दुसरा जो आहे तो द्वितीया, असं सप्तमी विभक्ती आणि संबोधनापर्यंत आपल्याला या शब्दांची रूपं लिहायची आहेत. तर पहिला शब्द बघा, हेम, हेमनी, हेमनी, हेमानी प्रथमा. त्यानंतर विद्यावान, विद्यावन्तौ, विद्यावन्तः द्वितीया. त्वचा, त्वग्भ्यां, त्वग्भिः तृतीया. ब्रह्मणे, ब्रह्मभ्यां, ब्रह्मभ्यः चतुर्थी. भिषजः, भिषग्भ्यां, भिषग्भ्यः पंचमी. ग्रावणः, ग्रावणोः, ग्रावणां षष्ठी. योगिनी, योगिनोः, योगीषु सप्तमी. हे हनुमन्, हे हनुमन्तौ, हे हनुमन्तः संबोधनम. त्यानंतर बघूयात पाचवा प्रश्न. हा प्रश्न आहे योग्यम रूपम योजयत. पहिलं जे वाक्य आहे ते आहे सीता रत्नहारम यच्छती. हनुमत या शब्दाचं योग्य रूप आपल्याला वापरायचं आहे. तर यच्छती हा जो धातू आहे, तर त्याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते आणि म्हणून असं होईल सीता हनुमते रत्नहारम यच्छती. चतुर्थी विभक्ती आपल्याला हनुमत शब्दाची वापरावी लागणार आहे. त्यानंतर बघा, तारकाः शोभन्ते. व्योमन शब्दाचं योग्य रूप तिथे वापरायचं आहे, योग्य विभक्ती तिथे वापरायची आहे. तर व्योमन म्हणजे आकाश, आणि आकाश हे एक आधारस्थान आहे. स्थान असल्यामुळे तेथे सप्तमी विभक्ती आपल्याला वापरावी लागेल. तारकाः व्योम्नि शोभन्ते. त्यानंतर प्रजापालनम कर्तव्यम. राजन शब्दाचं योग्य रूप वापरावं लागेल. तर राजाचं कर्तव्य म्हणून राज्ञः कर्तव्यम. त्यानंतर पुढील वाक्य बघा, मम मित्रस्य नसीरः
नामन शब्दाचं योग्य रूप वापरायचं आहे, ते होईल नाम. मम मित्रस्य नाम नसीरः. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, हे किम करवाणी. स्वामीन शब्दाचं योग्य रूप वापरावं लागेल, तर त्याचं प्रथमा एकवचनाचं रूप आपल्याला इथे वापरावं लागेल, हे स्वामी किं करवाणी, अशा प्रकारे. त्यानंतर पुढे हा जो हे जे जिज्ञासा पत्रम आहे, हा घटक जो आहे आपला, तो येथे संपलेला आहे. त्यानंतर तुमच्या पाठामध्ये पुढे पठत बोधत कंठस्थी कुरुत यामध्ये कारकाणी आणि शब्दानुक्रमणिका दिलेली आहे, ते आपण बघूयात. ही कारिका जी आहे ती मी यापूर्वी सांगितलेली आहे, परंतु तुमच्या पुस्तकामध्ये याचा पुन्हा उल्लेख असल्यामुळे आपण बघूयात. कर्ता कर्मच करणम संप्रदानम तथैवच अपादान अधिकरणम इत्याहुः कारकाणी षट. विभक्ती जरी 7 असल्या तरी कारक 6 आहेत. बघा, कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण अशी 6 कारक आहेत. त्यानंतर बघूयात शब्दानुक्रमणिका. रामो हरिही करी भूभृद भानु कर्ताच चंद्रमाः तस्थिवान भगवान आत्मा दशैते पुंसी नायकाः. तर पुल्लिंगामध्ये साधारणतः हे स्वरांत आणि व्यंजनांत शब्द आहेत, त्यांचा उल्लेख या कारिकेमध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढची कारिका बघा. रमा रुचिर नदी धेनुर वाग्धीही सरिद अनंतरम क्षुत्प्रावृच्च शरच्चैव दशैते स्त्रीषु नायकाः. तर स्त्रीलिंगामध्ये हे स्वरांत आणि व्यंजनांत शब्द आहेत, त्यांची ही कारिका आहेत. रमा, रुची, नदी, धेनू, वाघ, धीही, सरित हे शब्द स्त्रीलिंगी आहेत. त्यानंतर पुढची कारिका आहे. ज्ञानम दधीपयो वर्म धनुर्वारी जगत तथा मधु नाम मनोहारी दशैते तू नपुंसके. नपुंसकलिंगामध्ये जे शब्द आहेत स्वरांत आणि व्यंजनांत, ते 10 शब्द येथे दिलेले आहेत. आपला हा जो घटक आहे जिज्ञासा पत्रम, हा येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.